धवलित करी पवन पथा धवलित करी पवन पथा कौमुदी मधुमंगला मधुयामिनी नीलदशा गगनी कुसुमयुसा. कधीतरी कोणीतरी अलगद आपलंसं वाटून जात. मग त्याच्या प्रत्येक कृतीचं का कोणास ठेव पण अप्रूप वाटतं. अर्थात हे वाटणं एकतर्फी असेपर्यंत काहीच शक्य नसतं. मग गरज पडते ती स्वप्नांची. खरंच प्रेमिकांच्या आयुष्यात स्वप्न नसती तर आयुष्य वाळवंटासारखं विराण झालं असतं नाही. मग स्वप्नांमागोमाग येतात त्या कल्पनेच्या भराऱ्या. आता प्रेयसीसाठी चंद्रतारे तोडून आणणं वगैरे कवितेतच शोभत. प्रत्यक्षातली एखादी रोमॅन्टिक कल्पना मात्र 7:30 ऐवजी 7:25 ची लोकल पकडून लवकर स्टेशनवर जाऊन बसावं. तिने माझा फेवरेट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ट्रेन मधून उतरावं. मी तसंच तिच्याकडे टक लावून पाहत राहू आणि तिकीट प्लीज तिकीट प्लीज तिकीट प्लीज म्हणून टीसीने यावं. तुझ्याकडे ते नसावं आणि तिनं तुझ्याकडे पाहत हसत हसत निघून जावं. साल्या मी तुला किती वेळा सांगितलंय मला लिहिताना डिस्टर्ब करत जाऊ नकोस म्हणून. अरे डिस्टर्ब कुठे केलं म्हटलं गाडी अडली आहे ना थोडी पुढे नेऊ बस. ही अशी नाही चालणार. मग ती गाडीतून खाली उतरते. टीसी आता तिला तिकीट विचारतो. तिच्याकडे ते नसतं. ती कावरी बावरी होते. तू सावध होतोस. पटकन पुढे येऊन तुझं तिकीट टीसीला तिचं म्हणून दाखवतोस. या गाय गडबड टीसीतलं तिकीटच विचारत नाही आणि पुढे निघून जातो. मग घाबरत घाबरत तू तिचं माहिती असलेलं नाव तिला विचारतोस आणि नंतर स्वतःचं नाव सांगतोस. स्वतःचं नाव सांगितल्यावर आश्चर्याचा धक्का. ते तिला आधीच माहिती असतं. तू खुश. एक मिनिट माझं नाव तिला कसं माहित असेल. कल्पना आहे माझी. काही होऊ शकतं. हा तर तू खुश आणि बस आता इथेच थांब. म्हणजे काय आहे की आजचा दिवस चांगला झाला एवढीच कल्पना पुरेशी नाही. हे पण मला एक कळत नाही तू सुद्धा एवढी चांगली कल्पना करू शकशील यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे कल्पना करायला आपल्या बापाचं काय जात आहे. आणि हो वेळ आल्यावर ज्यांची ज्यांची फाटते ना त्यांच्या कल्पनाही झकास असतात. कारण ते तेवढंच करू शकतात. बाकीचे कृती करून मोकळे होतात. येस कल्पना बस झाल्या. आता काहीतरी कृती केली पाहिजे. कशाला उगीच नको त्या फंदात पडतोय. माणूस ज्यावेळी एकटा असतो ना त्यावेळी त्याला हे दुखतेपणाचे डोळे लागतात. नंतर कळतं एकटेपणातलं सुख. पण तेव्हा वेळच निघून गेलेली असते. तू सांगतोस सलीम. अनुभवाचे बोलत यार. मी काय पचवलंय ना ते शब्दात सांगणं कठीण आहे. आय एम सॉरी सलीम. मला माहितीये तू स्वप्नाला आजही विसरू शकलेला नाहीस. ऍक्च्युली मीच तो विषय तुझ्याशी काढायला नको होता. तू कुठे विषय काढलास यार. आणि मी तरी कोणाकडे बोलणार आहे सगळं. पण एक सांगू स्वप्न माझ्याशी असं का वागली ना या प्रश्नाचं उत्तर शोधतोय मी अजून. हे बघ सलीम नाही तुला कदाचित पटणार नाही पण अरे तू आणि स्वप्न कधीच एकमेकांसाठी बनलेले नव्हतात रे. हे बघ म्हणजे नातं निर्माण होणं आणि एखादं नातं असायला हवं म्हणून ते निर्माण करणं यात फरक आहे ना. कलमात आणि बोनसाय मध्ये असतो ना तसा. येस हाच तो शब्द बोनसाय. बोनसाय झाला माझा. वाढच खुंटली आहे. पुन्हा चुकतोय सलीम. हे बघ बोनसाय तुमचा नाही तुमच्या नात्याचा झाला होता. काय माहितीये का जी नाती अनपेक्षितपणे निर्माण होतात ना ती कित्येक वेळा तितक्याच अनपेक्षितपणे संपतात. कारण ठराविक काळानंतर वाढणं हे त्यांच्या क्षमतेबाहेरचं असतं. वा खूप छान समजावतो शेखर.
पण आयुष्यात एकदा निर्माण झालेलं नात्याचं अस्तित्व कायम राहतं मनात. स्वप्नाला मी आजही विसरू शकलेलो नाही रे. नाही विसरू शकणारही नाहीस. बस काय आहे, तो तुझा पहिला अनुभव होता. माइंड यू, पहिलं प्रेम नाही. ते फक्त आकर्षण होतं. म्हणजे काय, थोडा वेळ झुलवणार आणि नंतर वाकुल्या दाखवणार. यार हे प्रेम आणि आकर्षण आहे ना, किंवा याच्या मधली सीमारेषा इतकी पुसट आहे की त्यातला फरकच कळत नाही बघ मला. तो कोणाला कळलाय? म्हणजे बघ ना, आता मी तुला समजावतो म्हणून तो माझ्या बाबतीत कळेल मला, याची काही गॅरंटी आहे? नाही. पण काय आहे की दुसऱ्याला उपदेश करायला मात्र मजा येते. काय यार माझं सोड, पण तुझं हल्ली काय चाललंय? हो म्हणजे कधीतरी कोणीतरी अलगद आपलंसं वाटून जात आहे. कोणाकडे बघून वाटतंय? कोणाकडे बघून वाटतंय असं विचार. त्या विचार काय तुझा? विचार काय? खरं सांगू, हा, मला एक कळत नाही, एका वेळी एका मुलाला एकच मुलगी आवडू शकते का नाही? नाही, मला नाही तसं वाटत. म्हणजे निदान माझ्या बाबतीत तरी तसं होत नाही. अरे तू काय जगा वेगळा आहेस का? म्हणजे आता हे बघ, ज्यावेळी मला स्वप्न आवडत होती ना, त्यावेळी इतर कोणीच आवडत नव्हती असं नाही. फरक फक्त एवढाच आहे की इतर मुलींपेक्षा मला स्वप्न जास्त आवडायची. आणि ज्याला लोक एक्सेप्ट करत नाहीत रे, पण एकीवर प्रेम असताना दुसरीबद्दल आकर्षण वाटणं अगदी साहजिक आहे. ठीक आहे, मग खरं प्रेम म्हणजे काय असतं? ए, तूच मला समजावत होतास ना? नाही तुझं काय खरं नाही. म्हणजे हेच खरं प्रेम, अशी भ्रमिष्ठासारखी अवस्था होणं. खरंच मी कल्पनेच्या प्रेमात पडलो. कल्पना? SY मधली कल्पना? तरीच म्हणतो साला काय गुलू गप्पा मारवता. हे बोल ना यार, खरं जरा सांग ना यार, सांग ना. सल्या, कल्पना म्हणजे इमॅजिनेशन. नाही तुझं काय खरं नाही रे. MF हुसेन झालाय तुझा. अरे म्हणजे वेडा झालास तू, वेडा. ठीक आहे ना, मग हे वेड होणं सुद्धा सुखद आहे असं म्हणतोस? हो. मग शेखरराव जरा आम्हाला पण तुमची ती वेड करणारी कल्पना काय ते सांगा. सांगीन, पण भंकस करणार नसशील तर. नो भंकस. आय एम सिरियस नाव. मधुयामी, मधु म्हणजे चंद्र आणि यामिनी म्हणजे रात्र. चंद्र आणि रात्रीच्या अनोख्या शृंगाराची कल्पना. चंद्राचं शुक्ल पक्ष कलेकलेनं मोठं होणं, मध्य पक्षात संकुचित होणं. शृंगाराची परिपूर्णता अर्थात पौर्णिमेतच. मग त्या मिलनासाठी यामिनीचं सुरण, अमावास्येचा विरह, प्रथमेला नुसतं दर्शन. किती थ्रिल आहे ना रोमांस मध्ये. म्हटलं तर विरहाचं कारुण्य, म्हटलं तर मिलनाची ओढ. सुरेख, अप्रतिम. कसं सुचतं रे तुला हे सगळं? त्याला कल्पना मीही करतो, पण नॉर्मल आयुष्याच्या बाबतीत या पातळीवर जाणं अशक्य आहे. नाही, मला तेच करायचंय. मला या कल्पनेची वास्तविकता पडताळायची. अशक्य आहे. अरे फॅन्टसी आणि रिअलिझम यांच्या वेगळेपणातच त्यांचं महत्व आहे. नाही, मला तसं ओढून ताणून करायचं नाही. पण समज नकळत माझी यामिनी मला माझ्या आसपास दिसली तर? म्हणजे आजच्या काळात तुला अशी यामिनी भेटणार? इम्पॉसिबल. अरे गुरुला म्हणे 108 चंद्र आहेत. तुझी यामिनी नक्की कोणत्या रात्री कोणत्या चंद्राबरोबर असेल तुझं तुलाही नाही सांगता यायचं. नाही, माझी यामिनी तशी नाही. स्थैर्य, सौंदर्य, भल्या भल्यांना भुरळ पाडणार. त्याचा तिला गर्व नाही. तिला रोज भेटावंसं वाटतं. तिच्याशी तासन तास नुसतं बोलावंसं वाटतं. किती वेळ लावणारच रे नटायला? हो. ती काय पेपर टाकायची जागा आहे का रे? चल ना. हो. आणि वर दरवाजा सताड उघडा. बाबा चालू द्या. एक्सक्यूज मी, सलील पानसे इथेच राहतो का? हो, पण आपण? मी रुची. रुची देशपांडे. अच्छा, म्हणजे सलीलची खास मैत्रीण पुण्यावाली. काय? आत ये ना.
कसं ओळखलंस? वेगळं सांगायला हवं. बाय द वे, तू शेखर ना? तू मला कसं ओळखलंस? वेगळं सांगायला हवं. नको. ऍक्च्युली सलील नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो की रुची अशी आहे, रुची तशी आहे, रुची असं बोलते तसं बोलते. आणि फोनवर माझ्याशी फक्त तुझ्याबद्दल. क्या बात आहे. सलील कुठे बाहेर गेलाय का? नाही नाही, आतमध्येच आहे, नटतोय. एक मिनिट, तू आल्याचं त्याला आधी सांगत नाही. ए सल्या, काय तुला भेटायला बाहेर कोणीतरी स्पेशल आलंय बघ. घंटाव नको यार, आलो. हे असं चालू असता. तू केव्हापासून राहतो सलील बरोबर? झालं वर्ष झालं आता. काय म्हणजे पूर्वी हॉस्टेलवरच राहायचो, पण मग सलील म्हणाला तू मला येऊन कोण आलं? सकाळपासून कोण भेटलं नाही का तुला? कोण आहे? आईला रुची, तू व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथे आता बस बस बस. पुण्यात केव्हा आलीस? मामा मामी कसे आहेत? आणि हो एसवाय क्लिअर झालीस की नाही? झालं. सगळे प्रश्न विचारून संपले. हो आता मी बोलू? बोल. अरे मामांची मुंबईला ट्रान्सफर झाली, हम्म. त्यामुळे आता तरी 2 वर्ष मुंबईतच. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, एसवाय मी केटी शिवाय क्लिअर झाली. कसं शक्य आहे? म्हणूनच तुमच्या कॉलेजने ऍडमिशन दिली आहे मला. मग असेल. हा, आणि पुण्याहून 2 दिवसापूर्वी झाले. म्हणजे आता तू मुंबईत राहणार, हो. त्यातून आमच्या कॉलेजला. दॅट्स ग्रेट. तुम्ही आता मोठी माणसं ना, तुम्हाला पुण्याला यायला वेळ नाही, म्हटलं आपणच यावं. तसं नाही आहे. काय माहिती का, 2 वेकेशन्स मिळतात, मग वाटतं मम्मी पप्पांना भेटावं आणि जातो मग दिल्लीला. पुण्याला यायला काय वेकेशन लागते? काही थापा मारू नकोस. ओके बाबा, आय एम सॉरी. ए तुम्ही दोघं असेच इथे गप्पा मारत बसा, मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी करून आणतो. नको नको, तूच बस. मी तूच बस. मीच फर्स्ट क्लास कॉफी करून आणतो. त्यानेच गेला तर बाईसाहेबांचा राग जाईल. आलो. अरे हो, हा शेखर. ओळख झाली आमची. तुझे आई बाबा कुठे असतात? नगरला शिकायला म्हणून इकडे आलो. की तू काव्य स्पर्धेत वगैरे भाग घेतोस ना? तुला कोणी सांगितलं? पुन्हा तोच प्रश्न. हो. ऐकव ना एखादी कविता. ए नाही, मी अशी. आता भाव खाऊ नकोस, प्लीज ऐकव ना. बर. असं घडावं काहीतरी आकाशाच्या मायेखाली, प्रेमाच्या या छायेखाली, मन चिंबून जावं. असं घडावं काहीतरी, घन बरसून यावे, मन बहरून जावे, शब्द ओथंबून यावे. असं घडावं काहीतरी. पायवाट ही कुठे जाईल, तिचा थांग पत्ता नाही. पाऊल खुणा ओळखाव्या, असं घडावं काहीतरी. जीवनाच्या सागरात संकटांशी खेळताना कोणीतरी साथ द्यावी. असं घडावं काहीतरी. मी फुलांचा गंध आहे, मी गाण्यांचा छंद आहे, मी लक्ष्मीचा भ्राता आहे, मी शक्तीचा त्राता आहे. माझ्यातला मी गळावा, असं घडावं काहीतरी. असं घडावं काहीतरी. कॉफी. एक्सक्यूज मी. अरे जनाब, जरा हमारी तरफ भी नजरे करम कीजिए और हमारे हाथ की गर्मा गर्म कॉफी लीजिए. का मग रुची, कसा वाटला माझा मित्र? बरं आहे. काय? आय मीन चांगला आहे, हा, पण कवी आहे. मला बाबा कवींची भीती वाटते. कधीही पकडतात आणि चावायला सुरुवात करतात. नाही पण हा असला चावऱ्या कवी नाही. याला म्हणजे असं 10 विनवायला लागतं, तेव्हा कुठे एखादी कविता आम्हाला ऐकायला मिळते. मला तर लगेच ऐकवली. काय? हो. तुझी स्पेशल केस दिसते. काय शिकत? हा? हो. नाही नाही, सहज असं. हे नाही, पण आता ही एवढी आली आहे तर आपण काहीतरी सेलिब्रेट करूया ना. हे मी म्हणायला हवं ना. हो. हो. नाही पण एक काम करूया, कल्पना चांगली आहे. हा. पुण्याचाच प्रोग्राम कंटिन्यू करूया. Yes. म्हणजे एखादा शो, नंतर पोटवाड, नंतर धमाल भटक्या. चालेल. प्लीज, मामाने मला लवकर बोलवलंय, अजून घर आवरायचंय मला. तुझं नेहमी असं काहीतरी असतं. येते मी. ओके, बाय. बाय. शेखर, बाय. बाय. शेखर, शेखर, हा? मी आहे अजून.
हो मी आहे अजून इथे. और जनाब, अगर हमारा सोचना गलत नहीं है तो आप कुछ सोच रहे हो. और सलील जी, जी आपका सोचना कभी गलत नहीं होता. शेखर, सलील, तुला कितपत पटेल मला माहित नाही, पण रुचित कुठेतरी मला माझी यामिनी दिसेल. खरं शेखर, मी बोलतो तिच्याशी. तू काय? नको नको, मीच बोलेन. क्या बात है, क्या बात है. इस बात पर एक शेर अर्ज है. इरशाद. तो अर्ज किया, हाँ. वो कुछ इस कदर मेरे दिल से खेले. वाह, क्या बात है. वो कुछ इस कदर मेरे दिल से खेले. हाँ. मैंने कहा, मैंने कहा, हाँ. वाह वाह. वाह वाह. मैंने कहा, वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. शेखर, काय वाचतोय शेखर? फुलं. काय मस्त नाव आहे नॉवेलचं. काय म्हणालीस? मी म्हटलं नॉवेलचं नाव मस्त आहे. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्यांचा. अगं, पुलं हे नॉवेलचं नाव नाहीये. इट्स द नेम ऑफ द नॉवेलिस्ट. तुला मराठी असून पुलं माहित नाहीत? फुकट आहे जन्म तुझा. ओके, आता हळूहळू घेईन ना समजून तुझ्या सोबतीत. हो. हे रुची, मी तुला कधी विचारलंच नाही. चल सांग, तुला वाचायला काय काय आवडतं? मला ना टिंकल, टॉम अँड जेरी वाचायला खूप आवडतं. ही कॉमिक्स झाली ग, काही मॅगझिन्स वगैरे आवडतात हा. ना. फिल्म फेअर, स्टारडस्ट. हे परवाच्या स्टारडस्ट मध्ये ऋतिकचा काय मस्त फोटो होता ना. हो. हो. अगं, मराठी नाही, निदान इंग्लिश मधल्या तरी चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत जा ना. वुडहाऊस आहे, शेक्सपियर आहे, D.H. लॉरेन्स आहे. पडलेले असतात विटीला फुटपाथवर. थांब जा, आज काय माझी लिटररी टेस्ट आहे. हो, उगाच वादावादी कशाला. हे बघ, नाही वादावादीचा प्रश्न नाही, पण तुला प्रगल्भ होण्यासाठी हे सगळं वाचायलाच हवं ना. इतक्यात कशाला व्हायला हवाय प्रकल्प? कारण माझी यामिनी प्रगल्भच हवी. काय म्हणालास? नाही, काही नाही. चल जाऊ दे, खरंच जाऊ दे. आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. बोल ना. शेखर, हा. स्टर्लिंगला स्टार वॉर्स लागलाय, जाऊया आपण. मला लहान मुलांचे पिक्चर बघण्यात काहीही इंटरेस्ट नाही. माझ्यात तरी आहे ना. ऑफकोर्स. मग मिस्टर शेखर, मी हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकते की तुला पिक्चर मध्ये इंटरेस्ट आहे. यू आर इम्पॉसिबल. नो, आय एम रुची. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. कशाला येतात रे हे लोक, जन्माला कळत नाही. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. पुन्हा दरवाजा सताड उघडा. चालू दे. काय शेखर, सॉरी जाम खुश दिसते आज. येस, स्टार वॉर्सला गेलेलो आज. तू आणि स्टार वॉर्सला? नक्की रुची घेऊन गेली असणार. येस.
काय बोर पिक्चर होता रे? म्हणजे तू पिक्चर बघत होतास? हो. आई शपथ झाल्या. ओके ओके. पण एक सांगू, खूप बरं वाटतं तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं की. कशी वाटली माझी मैत्री? गोड. पण सलील ती यामिनी नाही वाटत. म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम नाही? नाही असं निश्चित नाही सांगता येणार. बघ म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोज भेटावंसं वाटणं, तिच्याशी रोज बोलावंसं वाटणं, तिच्याबद्दल पॉझिटिव्ह होणं. वेल आता ही जर प्रेम होण्याची लक्षणं असतील तर हो, मी प्रेम करतो तिच्यावर. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स मिस्टर शेखर. म्हणजे तुम्ही एकदाचे प्रेमात पडलात आणि यावेळी कल्पनेच्या नाही तर वास्तवाच्या प्रेमात पडलात. इकॉनॉमिक्स तुमचं चालू द्या. अरे नाही सलील तसं काही. सोशल सायन्स. सलीलला म्हटलं खरं माझं प्रेम आहे रुचीवर, पण खरंच मी प्रेम करतो तिच्यावर. नाही पण एवढं मात्र खरं की रुची आणि यामिनीत खूप फरक आहे. मग यामिनी जास्त चांगली आहे का रुची? यामिनी हे जर माझं स्वप्न असेल तर रुची तिच्यापेक्षा वेगळी असूनही मला का आपलीशी वाटते? ती कधीतरी यामिनीची जागा घेऊ शकेल? आणि नाही तर मी हे नातं का ताणतोय? अनुत्तरित प्रश्नांची मालिका. या प्रश्नांची उत्तर आज तरी माझ्याकडे नाही, पण मला ती शोधायची. माझ्यासाठी, तिच्यासाठी, का आमच्यासाठी? यामिनी? ही यामिनी कोण? नाही कुणी नाही, सहज तोंडावर नाव आलं. शेखर, खोटं बोलणं ही एक कला आणि अनफॉर्च्युनेटली तुला ती येत नाही. बरं सांगतो. यामिनी ही माझी कल्पना आहे, माझ्या सहचरणीबद्दलची. प्रेमळ, शांत, विचारी, बुद्धिमान, सुंदर, सगळं काही आहे तिच्याकडे. म्हणजे माझा पत्ता कटच. मला बुवा यामिनी वगैरे नाही होता. रुची, यामिनी ही फक्त माझी एक कल्पना आहे. प्रत्यक्षात जर काय यामिनी समोर आली तर सोडशील मला? मी एक प्रश्न विचारला शेखर. हा? हे जाऊ दे का, तू कुठे एवढं मनाला लावून घेतेस? तसं नाही शेखर, हे खूप महत्वाचं आहे. कदाचित मी तुला सांगू शकणार नाही की माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे. लहानपणापासून मामाकडे वाढले मी. मामा मामींनी आई वडिलांचं प्रेम दिलं, पण 100% आपलं असं कोणीच मिळालं नाही. आजपर्यंत गमावलेली सगळी नाती मी आपल्या नात्यात शोधते. त्यामुळे तुझ्या मनात निश्चित काय चाललंय हे मला कळायलाच हवं. प्रेम सुंदर असतंच रे, पण ते आश्वासकही असावं लागतं. रुची, तू असं काहीतरी बोलतेस ना तेव्हा मला खूप आवडतेस. बघ ना, आता मला कोणी सांगितलं असतं की रुची एवढा विचार करू शकते, माझा तर विश्वासही बसला नसता. का विचार करण्याचा मग काय फक्त तुलाच दिलाय? फॉर अ चेंज मी पण करू शकते. बाय ऑल मीन्स. ही रुची 11:15 वाजता, मला एकच लेक्चर अटेंड करायचं, तेवढं अटेंड करून घे. ओके बाय. बाय. खरंच शेखरला मी आवडते का? मी आवडत असेल पण तो करतो प्रेम माझ्यावर. मला जे त्याच्याबद्दल वाटतं त्याला प्रेम म्हणतात का? पण एक मात्र खरं, त्याच्या सगळ्या गुणदोषांसकट तो आपलासा वाटतो. त्याच्या सहवासात वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. त्याला भेटण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा कधीही कंटाळा येत नाही. शेखरला माझ्याबद्दल असंच वाटत असेल? मग ही यामिनी कोण? खरंच ही शेखरच्या कल्पनेतली आहे की नाही? शेखर खोटं बोलणार नाही. मग तो माझी त्या कल्पनेशी
तुलना करत असेल तर? काय रुची, हे काय एकटीच बसलेस? तुला सांगतो ना, हा शेखर नंबर 1 चा मूर्ख आहे. अरे उशिरा येणार मुलींचं काम, त्याला कधीपासून सवय लागली. नाही रे सलील, आत्ताच गेला तो लेक्चरला. हे लक्षात असेल. आणि हो, आजकाल तुला आम्हाला भेटायला वेळ नसतो नाही का? रुची नावाची माझी एक मैत्रीण होती, असं सांगतो मी सगळ्यांना. असं नको म्हणूस सलील. खरं तर तू नसतास तर माझी आणि शेखरची भेटच झाली नसते. एवढं सिरियसली काय घेते? सगळं मस्करी करतोय मी. आणि आता तू त्याला नाही तर काय आम्हाला भेटणार आहेस? ते जाऊ दे, तुमचं झालं. आता आमच्यासाठी काहीतरी हातपाय हलवा. सांग कशी हवी तुला तुझी ती? स्वप्नासारखी आणू शकशील? सलील, म्हणजे आजही स्वप्न तुला आवडते. प्रेम होतं का ते नाही सांगता येणार ग, पण अजूनही ती मला डोळ्यासमोर दिसते. मनातली प्रत्येक गोष्ट तिला अपूर्वाईने सांगावीशी वाटते आणि तिच्याकडे मात्र वेळच नसतो ऐकायला. मला खूप वाटायचं की तिने मला एकटं भेटावं आणि एकटं भेटून करायचं काय असं ती विचारायची. माझ्याकडे फक्त प्रेम होतं का तिच्यासाठी, आणि तिच्या आयुष्यात मात्र माझ्या प्रेमाशिवाय बरंच काही होतं. नकळत दुरावा वाढत गेला आणि मग मीच ठरवलं की असं अर्धवट नातं असण्यापेक्षा ते. सलील, कूल डाऊन सलील. नसेल कारण आज तीच इनसिक्युरिटी मला शेखरच्या बाबतीत वाटते. अगं त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कुणास ठाऊक, गेल्या 2-3 भेटीत मला सतत जाणवतोय तो माझी तुलना करतोय यामिनीशी. अगं यामिनी फक्त त्याची एक कल्पना आहे. माहितीये मला. खरं तर तोच तर प्रॉब्लेम आहे. प्रत्यक्षातल्या एखाद्या मुलीशी माझी तुलना केली तर मी समजू शकते की जिला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. हे बघ, मला तो मनापासून आवडतो, पण ही इन्सिक्युरिटी मी त्याच्यावर प्रेम करते या निष्कर्षापर्यंत मला नाही पोहोचू देत. मला तर वाटतं सलील, एखाद दिवशी मी पण तुझ्यासारखा काहीतरी निर्णय घेऊन मोकळी होईल. रुची प्लीज बस. हे बघ, एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस. मी शेखरला ओळखतो, थोडा कन्फ्यूज असेल तो, पण मी बोलतो त्याच्याशी. मी तुला सांगितलेलं त्याला नाही आवडणार. अगं त्याला माहिती आपण किती क्लोज फ्रेंड्स आहोत ते, आणि नाही आवडलं तर गेलं तेल लावत. काय सलील, कुणाला तेल लावत पाठवतोयस? या बसा. थँक्स. लेक्चर संपूर्ण 15 मिनिटं झाली नाही का? अरे नाही, तो मध्ये. नाही रुची, पुढल्या वेळी चांगली तासभर उशीर आहे. याला कळू दे की एकटं बसल्यावर वेळ कसा जात नाही ते. ओके, आय एम सॉरी. मला काय, तिला म्हण ना. नाही म्हणतो, पण तू इथेच थांबणार आहेस? हो का? काय नाही, सहज अगदी विचारलं. सहज ना? मग काय हरकत नाही, कारण आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे. काय रुची, पण तुम्ही दोघं असे गप्प का बसलात? हे मला ऐकायचंय की कपल्स 2-2 तास बसून काय गप्पा मारतात ते. तुम्ही बोला, मी उभा आहे. सलील, आता इकडनं सटल, हेच ना? तसं नाही रे. तसं नाही रे, काय ऍक्च्युली तसंच म्हणायला हवं होतं. खूप मजा आली असती तुम्हाला पिडायला, पण कामं अशाच वेळी आठवायची असतात ना. चल बाय. आणि हो रुची, ते मगाशी सांगितलेलं लक्षात ठेव. बाय. किती हसतमुख असतो ना हा. कुणाला वाटणारही नाही की तो अजून स्वप्नाबद्दल विचार करत असेल. स्वप्नाबद्दल? त्यांच्या नात्याचा पायाच चुकीचा होता. फक्त आकर्षणावर आधारलेलं नातं होतं. हे कुणी ठरवलं? मीच म्हटलं त्याला. म्हणजे ज्या अर्थी ते पुढे यशस्वी झालं नाही, त्या अर्थी त्यात काहीतरी मिसिंग होत. जे यशस्वी होत नाही ते प्रेम नसतं. असेलही, पण मानलं जात नाही ना. तू कशाला महत्व देतोस? मानण्याला की असण्याला? ते सांगतोय, पण तू कशाला आज अशी कोड्यात बोलतेस? तुझी आम्ही असं कधीच बोलणार नाही, असंच ना? रुची, का? राग आला तुला? तू माझ्या कल्पनेची मस्करी करावीस. आणि तू माझ्या भावनांची करतोस ती? शेखर, तू तुझ्या यामिनीतून कधी बाहेर येणार आहेस? आता म्हणजे काय? शेखर, मी पण एक माणूस आहे. माझी काही स्वप्न आहेत, पण मी ती तुझ्या कधी लागली आहेत का? माझ्या स्वप्नाचा राजकुमार हा असा आहे आणि तू त्याच्यापुढे काहीच नाही, असं सांगितलं तर आवडेल तुला? हे बघ, यामिनी तुझ्या मनाप्रमाणेच वागते कारण तिला स्वतःचं अस्तित्व नाहीये, मत नाहीयेत. व्हेअरएज मला ती आहेत. मलाच काय, माझ्या जागी तर कोणी असेल तर तिला ती असतीलच. तेव्हा तुझ्या मतानं ती कॉम्प्लिमेंटरी असावी, तसा तुझा टास का?
दोन माणसं एकत्र येतात तेव्हा मतभिन्नताही असणारच. रुची, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण प्लीज प्लीज मला थोडा वेळ हवाय. कारण तुला वाटतंय तितकं हे सगळं सोपं जाणार नाहीये माझ्यासाठी. मलाही समजते की तितकं सोपं जाणार नाहीये तुला, पण आज ना उद्या तुला हे लढावंच लागणार आहे. ठीक आहे शेखर, मी तुला 6 महिने देते. रुची, या काळात तू माझा, यामिनीचा आणि आपल्या नात्याचा पूर्ण विचार कर, आणि विचारांती जी गोष्ट तुला आपलीशी वाटेल तिलाच तू न्याय देऊ शकतोस. पण प्लीज यापेक्षा जास्त वेळ मी तुला नाही देऊ शकत, कारण काही निर्णय हे ठराविक वेळेच्या आतच घ्यावे लागतात, नाहीतर कायमची वेळ निघून गेलेली असते. येते मी. आजची रुची खरंच खूप वेगळी वाटली मला. आज पहिल्यांदाच मी तिचे मुद्दे लॉजिकली खोडू शकलो नाही. माझ्या कल्पनेत जितकं तथ्य आहे तितकंच, किंबहुना त्यापेक्षा जास्तच तिच्या विचारातही आहे. रुचीला यामिनीचा हेवा का वाटतो, ती कधीतरी यामिनीची जागा घेऊ शकेल. अनुत्तरित प्रश्नांची मालिका. नाही, पण यावेळी उत्तर शोधायलाच हवं आमच्यासाठी. पण 6 महिने संपायचे अजून. राग घ्या आपण. प्लीज रुची, यापेक्षा जास्त मी नाही थांबू शकत. म्हणजे तुझा निर्णय झाला का? हे विचार केलाय रुची, निर्णय आपला असणार आहे नाही का? मनापासून बोलतोस हे? अगदी मनापासून. गेल्या 3 महिन्यात खरंच सांगतो रुची, बरंच काही शिकलो मी. नाती, त्यांचं महत्व, कल्पना, त्यांचं अस्तित्व, बरंच काही. गेल्या 3 महिन्यात माझ्या आसपास मी यामिनीचा खूप शोध घेतला, पण मला कुठेच दिसली नाही. हा शोध चालू असताना सतत एक प्रतिमा मात्र माझा पाठलाग करत होती, आणि मी ठरवूनही तिचं अस्तित्व नाकारू शकत नव्हतो. हळूहळू यामिनी कुठेतरी नाहीशी होत गेली, आणि ती प्रतिमाच ठळक होत गेली. एक वेळ तर अशी आली की यामिनी लुप्त झाली आणि तिची जागा त्या प्रतिमेनंच घेतली. ती प्रतिमा तू आहेस रुची. मला आज कळतंय मला यामिनी का आवडायची ते. कारण तिचं आवडणं तिच्या अस्तित्वहीनतेतच दडलेलं होतं. पण तुझं, म्हणून मी तुला लवकर बोलवून घेतलं. आणि यापेक्षा जास्त तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. थँक गॉड. शेखर, मी कितीही खंबीर दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मनातून खूप घाबरले होते. जसजसे दिवस सरत होते तसतसं आपलं नातं संपत तर नाही ना,
ही भीती मनात घर करत होती. कारण आजपर्यंत तरी माझ्या स्वप्नात कोणी राजकुमार आला नाही, आणि प्रत्यक्षात तुझ्याशिवाय कोणी आवडलाही नाही. थँक्स रुची. मला वाटलेलं तू कदाचित वेगळा विचार करशील. म्हणे वेगळा विचार करशील. तुम्ही मुलं समजता काय रे आम्हा मुलींना? आमच्या भावनांची तुम्हाला फिकीरच नसते. ओके, आय एम सॉरी. नो, यू आर शेखर. बस. आज मला तुला एक गोष्ट सांगायची, सांग ना. आणि आज मी ती अतिशय कॉन्फिडेंटली सांगू शकतो. काय? आय लव्ह यू यामी. काय म्हणालास? शब्द कळतात पण त्यातला उपहास कळत नाही. आय लव्ह यू रुची. शुद्ध विरह या